रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आता माझा दुसरा म्हणजे हा व्हिडिओ आहे की दुःख हे प्रत्येकाला असतं, पण ते आपल्या मानण्यावर असतं, सुख किंवा दुःख। आता मी सकाळी उठले आणि माझ्या मनात विचार आला की आज देवाला जावे। मग मी देवाला गेले, तिथे देवाच्या पाया पडले आणि येताना मी थोडेसे गरिबाला दान केले काहीतरी। तर हे माझ्याकडून चांगले पुण्यकर्म घडले। ते कसे, तर मी चांगला विचार केला म्हणून। समजा मी उठले आणि दारूच्या दुकानात गेले आणि दारू पिले आणि सर्वांना वाईट साईट शिव्या दिल्या, तर ते काय घडलं, वाईट ठरलं। हे वाईट वागणं ठरलं, वाईट विचार ठरले। हे सगळे आपल्या विचारावर अवलंबून असतं। आपण जो विचार करतो तसंच आयुष्यात घडत असतं। आपण चांगले विचार करा, म्हणजे आपल्याला आज काय करायचं आहे, आज आपल्याला असं काम करायचं, किंवा अशी पूजा करायची, किंवा असं काम करायचं ज्याच्यापासून फायदा होईल आणि लोकांचे वाईट लागणार नाही, किंवा लोकांना फसवणे, किंवा लोकांकडून लुबाडून पैसे घेणे, अशा गोष्टी नाही केल्या किंवा चांगला विचार केला तर आपण दुःखी कधीच होणार नाही। पण आपण जेवढं वाईट कर्म करू तेवढं आपण दुःखी राहू। चांगलं कर्म केल्यावर आपल्या जीवालाही पण आनंद मिळतो आणि आपल्याला म्हणजे चांगले करायची सवय लागते व त्याच्यानंतर आपले मुलेही तसेच घडतात। म्हणून आपण चांगला विचार करावा। जो विचार करीन तसेच आपल्या घरात व निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह घडते, पॉझिटिव्ह विचार केला तर आपण पॉझिटिव्ह होतो। सतत हसत खेळत राहायचे, दुःखी राहिले नाही तर आपल्या तोंडावर अजिबात दुःख दिसू द्यायचे नाही, सतत हसत राहायचे, तरच आपली भरभराट होईल, सगळं येईल। माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा।